चल पटकन खाऊन घे. मोनिका काकू याच्या 2 घास शांतपणे खाता येतील तुला. चला खा पटापटा. हे घे. ओवी, काय झालंय? तू अशी शांत कायस? सांग ना. आणि काल बाबांबरोबर काय काय मज्जा केली ती सांगितलीच नाही की मला तू. सांग ना, काय मज्जा केली? काकू, आम्ही खूप मजा केली, खूप फिरलो. काल बाबाचा मूड एकदम मस्त होता. मी जे जे त्याला मागितलं ते सगळं त्याने मला दिलं. मग बाबाचा खूप प्रेम आहे तुझ्यावर. एकही शब्द पाडू देत नाही बघ तुझा खाली तो. पण एक गोष्ट सोडून. कोणती ग? अगं काकू, असं काय करते? तुला माहित नाही का? किती दिवस झालं मी तुला सांगते मला गाण्याचा क्लास लावायला, पण तू काही लावतच नाहीये. काल अभिचा फोन आला होता. तो मला म्हणाला की त्यांचा गुरुकुल लवकरच सुरू होणार आहे. अच्छा, म्हणून मॅडम उदास आहेत का आज? खरंच सॉरी, मी विसरले नाहीये. सगळं लक्षात आहे माझ्या. पण तुला माहिती आहे ना, मला घरच्या कामातनं वेळच मिळत नाहीये. आणि मोनिका काकू पण असते ना घरात, तिची नजर चुकवून जावं लागतं मला. नाहीतर तिच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. माहिती आहे ना तुला सगळं ओवी. हो काकू, मला माहितीये. मोनिका काकू जाते ना कधी कधी ऑफिसला आणि घरात कोणीच नसतं, तेव्हा तू जाऊ शकते. हा, एक काम करते मी ना, तुझ्यासोबत येते. अगो काकू, आबिरची आई किती चांगलं गाते माहिती का? काही झालं तरी मला त्यांच्याकडे जायचं. ओवी प्लीज हट्ट नको ना करू. थोडंसं समजून घे. तुला माहिती आहे ना, आपण हे सगळं घरच्यांपासून लपून छपून करतोय. त्यामुळे आपल्याला खूप लांब नाही जाता येणार क्लाससाठी. आपल्याला असाच कुठला तरी क्लास शोधावा लागेल जो आपल्या घराजवळ आहे, जिथून आपल्याला पटकन परत येता येईल घरी. हो की नाही? काकू, मला दुसरीकडे कुठेच गाणं शिकायचं नाहीये. मला गाणे शिकायचंय फक्त आणि फक्त आबिरच्या आईकडे. ते किती मस्त गातात. मला सगळं मान्य आहे राणी, पण ऐक ना, प्लीज थोडं समजून घे. तुला गाणं शिकायचं आहे ना, की तुझा हट्ट पूर्ण करायचा आहे? हे बघ, मी तुझ्यासाठी एवढी मोठी रिस्क घेते ना, मग तू त्याच क्लासला जायचा हट्ट नको ना करूस बाळा. गुड गर्ल ना माझी. ऐक, मी तुझ्यासाठी खूप छान क्लास शोधून काढेन. आय प्रॉमिस. प्रॉमिस? प्रॉमिस. चला आता खाऊन घ्या. नाश्ता झालाय का तयार की उपाशी राहावं लागणार आहे आज आम्हाला? हो, आले आले. काकू, डिश नको. सॉरी बाळा, मोनिका काकू गेल्यानंतर मी तुला देते. हा, मला सांग, तुला घरी कोणी काय बोलत नाही ना? इथे ओरडत नाही ना तुझ्यावर? किती टेन्शन घेतोस तू? तू समजतोस असं काहीच नाहीये. मला कोण काय बोलणार? तू आहेस ना माझ्यासोबत. सॉरी मला उशीरच झाला जरा. अरे वा, ताई ठेवून गेल्या का नाश्ता? बरं झाला. काय ग, शुभ्रा कुठे? आई, शुभ्रा अजून झोपली आहे. झोपलीये. आहे बरी ती प्रिन्सेस. बरं मला सांगा, मीटिंगच्या प्रेझेंटेशनची सगळी तयारी झाली का? आई, तुम्ही एकदम निश्चिंत राहा. सगळी तयारी झाली आहे. मी असताना तुम्ही कसलीच काळजी करू नका. खरं आहे, हिने काय प्रेझेंटेशन तयार केले माहितीये. मेटिक्युलसली प्रेझेंटेशन आहे, म्हणजे इतके आस्पेक्ट्सनी कव्हर केलेत. तिला ना कंपनीच्या रेप्युटेशनची फार काळजी आहे. हां, आई, त्या शंकररावांना जरा फोन करतेस का? कशाबद्दल? असं काय करते? आई, आपलं बोलणं झालेलं ना, ते नाव बदलण्यासंदर्भात ते बोलायचं होतं ना त्यांच्याशी. अच्छा, ते होय. पण सारंग काय बोललं ते ऐकलंस ना तू? त्याचं काय करायचं? हे बघा, सारंगच्या कानावर आपण ह्या सगळ्या गोष्टी घातल्या ना, त्यावर त्याने उत्तर दिलं की तुम्ही बघा, तुम्हाला जे योग्य वाटतंय ते करा. आणि तो बोलला ना तुम्हाला, तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्यावर त्याला पूर्ण विश्वास आहे. आणि त्याचं जर म्हणणं आहे की तो तुमच्या निर्णयाशी सहमत असेल, तर मग आणखी त्याच्याशी डिस्कशन करून वेळ कशाला वाया घालवूया. मग आम्ही जो निर्णय घेतलाय त्यावर तुम्ही एनिवे सहमत होताच ना. मग आपण तेच सगळं पुढे घेऊयात, त्यांच्यासमोर मांडूयात. हो ना?
आणि सारंग असंही कंपनीत काही व्यवस्थित लक्ष देत नाहीये ना आई. मग मला वाटतं आपण सारंगला थोडंसं लांब ठेवूया कंपनीपासून आणि आपल्या मीटिंग्स करून घेऊया, हो की नाही? सारंगला पुन्हा बिझनेसमध्ये आणायचंय. ज्या सावलीमुळे तो कंपनीपासून दूर गेला होता त्याच सावलीच्या नावाचा वापर करून मी पुन्हा त्याला कंपनीत आणणार आहे. ठीक आहे, तुम्हा दोघांचं असं म्हणणं असेल तर करूया त्यांना फोन आपण. आई लाऊड स्पीकरवर लावाल का प्लीज, म्हणजे आम्ही पण ऐकू. हॅलो, नमस्कार. गुड मॉर्निंग तिलोत्तमा माझी. व्हेरी गुड मॉर्निंग. तुमच्याच फोनची वाट बघत होतो. काय ठरलंय तुमचं? सारांशी काही बोलणं झालं का? झाली, सगळी चर्चा झाली आहे आमची. आम्हाला ही ऑफर मंजूर आहे, म्हणजे नाही म्हणण्यासारखं काहीच नाही आहे ना यात. तुम्हाला कल्पना नाही आहे मॅडम, आजही लोक सावली हर्बलच्या प्रोडक्टची आठवण काढतायत. खूप मोठी गोष्ट आहे. हो, आजच्या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये रोज नवीन नवीन प्रोडक्ट्स येत आहेत. तिथे इतकी वर्ष एकाच प्रोडक्टवरती लोक विश्वास दाखवत आहेत. नाही, अगदी बरोबर आहे तुमचं. फक्त आमची एकच अट आहे, आम्हाला प्रॉडक्टचं नाव बदलायचं आहे. अहो काय बोलतायत तिलोत्तमा माझी? ते काय फक्त एक नाव आहे? तो एक ब्रँड आहे, ब्रँड. अहो मार्केटमध्ये त्याचं गुडविल आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे एक ब्रँड सेट करायला किती काळ जातो ते. एक मिनिट सर, जर तुम्ही गुडविल बद्दल बोलत असाल तर ते रूपम कॉस्मेटिक्सचं आहे. आपण सावली हर्बल्स बद्दल बोलतोय. प्रोडक्टचं नाव बदलल्याने कंपनीला काही फारसा फरक नाही पडणार आहे. म्हणजे रूपम कॉस्मेटिक्सवर कस्टमर्सचा खूप ट्रस्ट आहे, त्यामुळे आपण हे नाव चेंज करू शकतो ना. कोण? मोनिका बोलतायत का? हो, मोनिका बोलत होती. तिलोत्तमा माझी सॉरी, पण आपल्या बिझनेस डिस्कशनमध्ये ह्या का बोलतायत? आणि सारंग कुठे आहे? तो असल्याशिवाय हा प्रोजेक्ट सुरू होणार नाही. आणि तुमची तयारी नसेल तर मी थेट सारंगशी बोलून ही ब्रँड सुरू करतो. आणि सावली हर्बलचं नाव बदलण्याचा विचारही करू नका. ही अट मला मान्य नाही. ठीक आहे, मग असं असेल तर तुम्ही परस्पर सारंगशी बोलून घ्या. मी तर म्हणते त्याच्याशी बोलाच आणि सगळ्या गोष्टी तुम्ही क्लिअर करून घ्या. पण आम्ही आमच्या स्टँडवर क्लिअर आहोत, आम्हाला प्रॉडक्टचं नाव बदलायचं. मी सारंगशी बोलतो. फोन केला त्याबद्दल थँक्यू. सावली हर्बल्स हे नाव बदलतंय हे ऐकल्यावर सारंग ऑफिसमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. सो आपण तर आपलं काम केलंय, बरोबर ना? म्हणजे आता त्यांना काय ठरवायचं ते त्यांना ठरवून दे ना, सारंग बरोबर बोलून. बॉल इज इन हिज कोर्ट नाउ, राईट? विल सी.